नमस्कार मैत्रिणींनो, हे व्हिडिओ करत असताना मला अचानक सुचले की ज्या माझ्या काही मैत्रिणी असतील ज्यांचं रजोनिवृत्ती होऊन गेली असेल आणि त्यांना अपत्य प्राप्ती झाली नसेल, किंवा असेही काही जणी असतात समाजामध्ये ज्यांना जन्मजात वैगुण्य म्हणजे कंजेनायटल ॲनामोली असतात गर्भाशयाशी संबंधित, आणि अशा गर्भाशयाशी संबंधित कंजेनायटल ॲनामोली म्हणजे या विकृती असल्यामुळे त्यांचं गर्भाशय अतिशय लहान साईजचे वेगवेगळ्या विकृतींनी असल्यामुळे त्यांचे पिरियड्स त्यांना येऊ शकत नाही आणि दुर्दैवाने त्यांना आई होण्याचाही चान्स मिळू शकत नाही. तरीही अशा काही गोष्टी आहेत आयुर्वेदात आजही, जर त्याचा योग्य वेळेस थोडा सुरुवातीपासून चिकित्सेचा लाभ घेतला तर काही अंशाने यश येऊ शकते. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे गर्भनिर्मितीसाठी आयुर्वेदाने जे घटक सांगितले त्याच्यात शेवटचा घटक आहे दैव, म्हणजे कर्माचे गणित. आणि सगळे प्रयत्न केल्यावर या दैवाला आयुर्वेदाने मानलेला आहे आणि हा दैव भाग हा आपल्या हातात निश्चितच नसतो. पण तरीही समाजात असे महिला किंवा अशा दुर्दैवाने अशा महिला जेव्हा आपल्या आजूबाजूला दिसतात तेव्हा मला असे वाटते की त्यांना आपण त्यांचा आदर, त्यांचा रिस्पेक्ट आणि त्यांचा मानसन्मान नक्कीच दिला गेला पाहिजे. त्यांच्यावर उगाचच दया दाखवून त्यांच्या स्वाभिमानाला ठेच आपल्याकडून पोचत नाही ना, याची जरूर काळजी घेतली पाहिजे. आणि अशा काही महिला जर हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनाही माझं नम्र आवाहन आहे की असं काही नाही की मला बाळ होत नाही किंवा मला बाळ येत नाही तर मी हा व्हिडिओ ऐकून आणि ही सिरीज ऐकून काय करू. तर आपण निश्चितच या ज्ञानाचा खारीचा वाटा आपण समाजात ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांना वाटू शकतो. आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून आपलं शरीर चांगलं राहील आणि आपल्या शरीराच्या माध्यमातून लोकांना खूप सारी मदत होईल आणि या चांगल्या हेल्दी शरीराने आपलं स्वतःचं शरीर पण शेवटपर्यंत चांगलं राहील. याच्यासाठी नक्कीच या टिप्सचा आपण वापर करू शकतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या महिलांनी या व्हिडिओचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. धन्यवाद.